Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Yeah, we can all be seated. आपण सगळे बसूया. Sunday is the day of the Lord. आणि रविवार हा देवाचा दिवस आहे. How many believe Sunday is the day of the Lord? आणि किती जण विश्वास ठेवतात की हा जो रविवारचा दिवस आहे तो देवाचा दिवस आहे. Sunday is the day even of the resurrection. आणि तो पुनरुत्थानाचा सुद्धा दिवस आहे. Because the Bible says the first day of the week Jesus rose up. आमेन. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झाला. Amen. आमेन. Have you read the Bible? तुम्ही पवित्र शास्त्र वाचलंय ना? What does the Bible say in John 20? आणि योहान 20 मध्ये काय सांगतं It's आपल्याला? the first day of the week. आणि तो आठवड्याचा पहिला दिवस होता. The first day of the week must be dedicated to God. आणि आठवड्याचा पहिला दिवस हा देवासाठी समर्पित असला पाहिजे. Amen. आमेन. Yes or no? हो की नाही? The first day must be given to God. आणि पहिला दिवस जो आठवड्याचा आहे तो देवाला दिला पाहिजे. There was a practice in the Old Testament आणि जुन्या काळात असा सराव होता that the first fruit was always given to God. प्रथम फळ हे नेहमी देवाला देण्यात येत होतं. Everything that was first was given to God. आणि जे काही प्रथम होतं ते देवाला समर्पित केलं जायचं. So the first day of the week must be given to God. आणि म्हणून तो पहिला प्रथम फळ आहे, पहिला दिवस जो आहे तो देवाला दिला पाहिजे. When you give him the first, the remaining will be blessed. आणि जेव्हा तुम्ही प्रथम त्याला देता तेव्हा जे उरलेलं आहे ते आशीर्वादित होतं. I'll tell you, I have seen something very powerful regarding time. आणि मी वेळेविषयी काहीतरी अद्भुत महत्त्वाचं बघितलेलं आहे. When you give God your time, जेव्हा तुमची वेळ तुम्ही देवाला देता, God gives it back to you in multiple. आमेन. देव तुम्हाला ती बहुगुणित करून देतो. I'll tell you how. मी सांगतो कसं. In my office, माझ्या ऑफिसमध्ये because I know I have been given time to God in a measure, wherever I used to get time, I used to give it to God's work. आणि मला माहिती आहे की मी देवाला ती वेळ प्रत्येक वेळ देतो. जिथे कुठे मला संधी मिळते मी देवाविषयी लोकांना सांगतो. I am not a full-time preacher. आणि मी पूर्ण वेळेचं पाळत नाहीये. I am not a full-time pastor. मी पूर्ण वेळेचं पाळत I am नाही. still earning and serving. आणि मी अजूनही कमावतो आणि मग देवाची सेवा सुद्धा करतो. 5 days working, 2 days service for God. 5 दिवस मी काम करतो आणि 2 दिवस मी देवाला देतो. Even in that 5-day working, somewhere I get an opportunity, I serve God. आणि तिथे त्या 5 दिवसांमध्ये पण जिथे कुठे मला संधी मिळते मी देवाविषयी लोकांना सांगतो. When I give my time, जेव्हा मी माझी वेळ देवाला देतो, all my other time when I spend in office or other places, आणि मग जी राहिलेली वेळ जी आहे जी माझ्या ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी मी घालवतो, the work that is done in 5 hours is done in 2 hours. आणि जे कामाला 5 तास लागणारे तिथं मला फक्त 2 तास लागतात. 3 hours given back to me. आणि 3 तास माझे उरतात. If you are a businessman, say for example a carpenter, आणि जर तुम्ही एक सुतार आहात and if you need say 5 hours to make a cupboard, आणि जर तुम्हाला एक कबड बनवायचंय त्याला 5 तास लागतात. when you give your time to God, आणि जेव्हा तुम्ही तुमची वेळ देवाला देता, the same cupboard in 5 hours will be made in 2 hours. आणि ज्या कपाटाला बनवायला 5 तास लागतात ते 2 तासात तयार होईल. You may say, how is it possible? तुम्ही म्हणताल हे कसं शक्य आहे? Because you invested your time in God. कारण तुम्ही तुमची वेळ देवामध्ये घालवलीत. If you are a person who is driving your cab, आणि जर तुम्ही तुमची कॅब चालवताय and you take 8 hours to earn say 2,000 rupees, आणि जर तुम्हाला 8 तास काम करावे लागतात 2,000 रुपये कमवण्यासाठी, the same God will do in 4 hours. पण तोच परमेश्वर आहे जे 4 तासामध्ये तुम्हाला ते 2,000 देईल. Hallelujah. हालेलुया. I'm telling you, believe. आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही विश्वास ठेवा या गोष्टीवर. This happens with me many times. आणि हे माझ्या बरोबर असं अनेकदा घडलेलं आहे. In my office, I finish most of my work within, early time, and the rest of the time I'm free. आणि माझ्या ऑफिसमध्ये मी पाहिलंय की जे कामाला जास्त वेळ लागतो ते काम माझं कमी वेळात होतं आणि मग बाकीचा वेळ माझा तसाच उरतो. Hallelujah. आमेन. Today आज is Women's Day. आज महिला दिन आहे. You जागतिक can give a महिला round दिन. of applause. Today is Women's Day.
आज जागतिक महिला दिवस आहे And Women's Day is celebrated all over the world. आणि पूर्ण जगामध्ये हा महिला दिन साजरा केला And जातो. you may think, should we also celebrate in the church? आणि आपण मग म्हणतो की मंडळीमध्ये पण तो केला पाहिजे का Should साजरा? we recognize Women's Day in the church? आणि आपण त्या महिला दिन तो मंडळीमध्ये साजरा केला पाहिजे का? There is no problem in celebrating Women's Day in the church. आणि मंडळीमध्ये महिला दिन साजरा करण्याला काहीही समस्या नाही. In करू fact, शकतो आपण. I want to talk a little bit about the woman ministry in the church. आणि मी उलट महिलांची काही सेवा आहे मंडळी प्रती त्याच्याविषयी सांगणार आहे. Now I'll tell you, some churches काही मंडळांमध्ये have only held on to one verse एकाच त्या वचनावर आधारित आहेत where Paul said, जिथं पौल म्हणाला women must remain silent in the church. की महिलांनी मंडळीमध्ये शांत बसलं पाहिजे. They should not talk. त्यांनी गप्पा मारल्या किंवा बोललं नाही पाहिजे. ज़्यादा नहीं करने का women. But church has not gone beyond this. पण मंडळी याच्या पुढे गेलीच नाही त्या वचनाच्या. Church has stuck at this place saying that women not to do anything in the church. Just come, keep silent and go. आणि अनेक मंडळ्या या वचनालाच धरून उभ्या राहिल्या की मंडळींनी इथं महिलांनी यायचं फक्त शांत बसायचं काही करायचं But नाही. do you know what is the heart of God for women in the church? पण तुम्हाला माहिती आहे का देवाचं हृदय अंतःकरण महिलांप्रती काय आहे मंडळीत? I'll tell you from the Bible. मी पवित्र शास्त्रानुसार तुम्हाला सांगतो. The way Paul wrote that passage in 1 Timothy chapter 2 verse 12. आणि 1 तिमोथी 1 Timothy chapter Chap- 2 verse 12. 2:12 मध्ये पौलाने म्हटलेलं आहे. We must read the Bible in context. आणि आपण ते जे पवित्र शास्त्र आहे ते संदर्भासहित वाचलं पाहिजे. We take everything as is and we say this is universal. ये सबके लिए लागू है. नहीं, it is not like that. आपण त्याचं संदर्भासहित तो वाचला पाहिजे. कशा संदर्भात ते लिहिलेलं आहे ते जाणून घेतलं पाहिजे. God wants women to serve and minister in the church. आणि देवाला हवंय की मंडळीत महिलांनी काम केलं पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे. Now Paul was saying पौल तिथे म्हणत होता that women must remain silent and be under submission, आणि महिलांनी शांत राहिलं पाहिजे आणि अधीन असलं पाहिजे. but understand why he said this. आणि त्याने हे का म्हटलं हे लक्षात घ्या. Is this applicable to my church? हे माझ्या मंडळीसाठी आहे का? That is a question. हा प्रश्न आहे. है ना? Now I'll tell you what is the context. पण त्याचा संदर्भ काय आहे, मागचा पुढचा काय संदर्भाने तो बोललाय ते मी तुम्हाला सांगतो. And why did he tell Timothy? आणि का ते त्याने तिमोथेला सांगितलं. Now in the church in the Ephesus city, आणि एफिसस मध्ये कितने लोग को एफिसस सिटी मालूम है? एफिस हमारा बाइबल, अपने बाइबल में एफिस करास को एक पत्र है, right? Now Paul, he saw that in the city of Ephesus आणि पौलाने पाहिलं त्या एफिस शहरामध्ये there was a temple, and in that temple one goddess was worshipped. आणि एक मंदिर आहे तिथं एक देवी तिचं पूजा केली जाते, And the आराधना केली name जाते. of that goddess is Diana. आणि तिचं नाव होतं डायना. And in that temple, आणि त्या मंदिरामध्ये the temple was run only by women. आणि तिथे जी सेवा केली जाते ती फक्त त्या महिलांद्वारे केली जात होती. You could only see women working in that temple of Diana. आणि तुम्ही पाहात की तिथं फक्त महिलाच काम करत होत्या. And all ungodly practices were going in that temple. आणि सर्व अदैवी गोष्टी त्या मंदिरामध्ये होत होत्या. And Paul knew that. आणि पौलाला हे माहित होतं. And some of those women from Diana's temple became believers. Some of those women, आणि काही त्या महिला ज्या तिथे त्या मंदिरात काम करायच्या they became believers. त्या विश्वासू झाल्या. They started following Christ. आणि ते ख्रिस्ताची सेवा करायला लागल्या, And ख्रिस्तावर विश्वास ठेवायला लागल्या. when they came to the church, आणि मग जेव्हा त्या मंडळीत यायच्या Paul said, पौल म्हणाला when they come, जेव्हा त्या येतील they should not think, त्यांनी असा विचार नाही केला पाहिजे. oh, it is the same even in the church here, what is there in that temple. त्यांनी असा विचार नाही केला पाहिजे की जे मंदिरात घडतंय किंवा करतो आम्ही तसंच इथं सुद्धा घडतंय.
biased with gender. आणि देव जो आहे तो काही लिंगभेद करत नाही. No. But all the others should not think that what is allowed in Diana's temple is allowed in God's temple. आणि मग तो म्हणतो की जे काही त्या मंदिरात चालत होतं तेच आपल्या या मंडळीमध्ये चालेल असं नाही. And there was a confusion and chaos happening in the church of Ephesus. आणि मग एफिसनच्या त्या मंडळीमध्ये खूप गोंधळ निर्माण झाला. So Paul wisely dealt with that matter and said, women, just be silent and be under the submission of your husbands. आणि तो गोंधळ निवारण्यासाठी पौलाने असं म्हटलं की स्त्रियांनो अधीन राहा आणि जे काही सेवा तुम्हाला दिली तुम्ही शांतपणे करा. So God wanted women to work. आणि देवाला हवंय की स्त्रियांनी काम करावं But because मंडळीमध्ये. of this matter, पण या समस्येमुळे Paul was wisely dealing with the church of Ephesus. आणि पौलाने हुशारीने ती समस्या त्या एफिसच्या मंडळीतली सोडवली. So Paul said, Timothy, go. आणि म्हणून पौलाने सांगितलं तिमोथेया जा Go and find out what is happening there. की तिथे काय घडते ते पाहून ये. Instruct the women to be a little silent. आणि सांग त्या स्त्रियांना थोडं शांत राहा. Let them know आणि त्यांनी जाणून घ्या that I'm watching over this church. की मी या मंडळीवर माझं लक्ष आहे. Hallelujah. Hallelujah. But that is not a universal law. पण तो सर्व जगासाठी जगातल्या मंडळांसाठी लागू नाही. It is not that because the church women must be silent, so every church woman must stop working. No. आणि तिथं त्यांनी सांगितलंय की स्त्रियांनी शांत राहायला पाहिजे म्हणून सगळ्या मंडळीतले स्त्रियांनी शांत राहावं असं नाही. It was a situational thing that time. पण त्यावेळेस ती परिस्थिती तशी उद्भवली होती म्हणून पौल तसं म्हणाला. That's why Paul had to say. आणि म्हणून पौल तिथे त्यांना म्हणाला. But I'll tell you some other places. पण मी इतर जागेतल्या मंडळांविषयी तुम्हाला सांगतो. Paul in Romans 16, आणि रोमकरांत 16 मध्ये पौल म्हणतो he lists down women's name who were there with him ministering. आणि तिथं त्यांनी ज्या स्त्रिया त्याच्या बरोबर होत्या त्या देवाची सेवा करायच्या त्यांची नावं त्यांनी तिथे लिहिलेली आहेत. If you read Romans 16 chapter, आणि जेव्हा तुम्ही रोमकरांस पत्र 16 वाचताल there is a name called Julius. आणि तिथं जुलियस नाव आहे. That name is a name of a woman त्या एका स्त्रीचं ते नाव आहे. who was an apostle. ती भविष्यवक्ता होती. प्रेषित होती. She was an apostle. ती प्रेषित होती. अगर पॉल कहता कि वुमन ने बात नहीं करना चाहिए, अगर वुमन ने सेवा नहीं करना चाहिए, तो पॉल इस जूलियस के बारे में क्यों बात कर रहा है? पॉल ये क्यों कह रहा है ये मेरी सहकारी है जो मेरे साथ इवन जेल में थी. That lady Julius was with Paul even in the jail. आणि ती स्त्री जी होती ती पौला बरोबर त्या कैदेमध्ये होती. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय का? Woman स्त्रियांना ministry must be there in the church. आणि स्त्रियांची सेवा ही मंडळीमध्ये असलीच पाहिजे. Listen to this now what I'm going to share. लक्ष देऊन ऐका. Jesus was resurrected येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला the first day of the पहिला week, दिवस. right? पहिला दिवस. Now, Mary Magdalene and Mary the mother, आणि मरिया जी येशू ख्रिस्ताची आई आणि मेरिया मगदलिया. Mary Magdalene, everyone knows Mary Magdalene. सगळ्यांना माहिती आहे. Mary Magdalene was the one from whom Jesus cast out 7 demons. आणि जी मेरिया मगदलिन जिच्यामधनं येशू ख्रिस्ताने 7 दुरात्मे बाहेर काढले होते. And first day of the week, आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी early morning, सकाळी पहाटे both Mary and Mary Magdalene go to the tomb of Jesus. आणि त्या दोघीही मरिया त्या येशू ख्रिस्ताच्या कबरेजवळ जातात. And they saw that the tombstone was removed. आणि मग त्या दोघी पाहतात की त्या कबरेवरची जी धोंड आहे ती बाजूला केलेली And आहे. suddenly they see the light shining upon that tomb. आणि ते अचानक पाहतात की त्यात वर एक प्रकाश चमकत आहे. And the angel who comes there, आणि जो देवदूत तिथे आलाय the angel says, तो त्यांना म्हणतो you are searching for the dead among the living. आणि तुम्ही त्या जिवंताला त्या मृतांमध्ये का शोधताय? And they are scared. आणि त्या घाबरल्या. Women, स्त्रियांनो both of them, दोन्ही स्त्रिया scared. त्या घाबरल्या. They ran behind.
आणि त्या मागे पळाल्या They thought the body of Jesus is stolen. की त्यांना असं वाटलं येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे ते चोरलंय They thought that the Romans have played some game. आणि त्यांना असं वाटलं रोमन लोकांनी काहीतरी तिथे केलेलं आहे. But as they were running back, आणि जसं त्या पळत चालल्या होत्या Jesus meets them on the way. आमेन आणि त्या रस्त्यामध्ये त्यांना येशू ख्रिस्त भेटतो And Jesus tells them, आणि येशू ख्रिस्त त्यांना सांगतो go and tell my brethren जा आणि माझ्या बंधूंना सांग that I am risen. आमेन मी उठलेलो आहे. Now I'll tell you something. Listen. मी तुम्हाला सांगतो काही ऐका. The first evangelist to declare the resurrection of Jesus were women. आणि ज्या पहिल्या सुवार्ता ज्यांनी सांगितली की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालाय त्या महिला होत्या. It was not men, it was women who declared the resurrection of Jesus. आमेन आणि त्या स्त्रिया होत्या ज्यांनी प्रथम येशूच्या पुनरुत्थानाविषयी सांगितलं. It was the evangelistic ministry of Mary Magdalene and Mary who went and told Peter that our master is risen. आणि त्या दोघी स्त्रियाच होत्या मेरी ज्या जाऊन त्यांनी पेत्राला सांगितलं येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. Jesus did not meet anyone else but Mary. आणि येशू ख्रिस्त कोणाला नाही पण त्या मरियेला He did भेटला. not even meet Peter. तो जाऊन त्या पेत्राला सुद्धा Though he भेटला met नाही. later on. तो नंतर भेटला पण प्रथम तो त्या स्त्रियांना भेटला. But his first manifestation was to the women. आणि त्याचं पहिलं प्रकटीकरण स्त्रियांना झालंय. Women are important to God. आमेन आणि स्त्रिया महत्वाच्या आहेत देवाला. Women are important to God. आमेन देवासाठी त्या महत्वाच्या आहेत. You know, in the Old Testament, जुन्या करारामध्ये there was a lady named Deborah. आणि एक दबोरा नावाची स्त्री होती. How many know Deborah? किती जणांना दबोरा विषयी माहिती आहे? Right? There was a lady and she was a prophetess. आणि ती भविष्य व्यक्ती होती. She was also a judge that time. आणि ती त्यावेळेस न्यायाधीश सुद्धा होती. And she was also the head of the military of Israel. आणि इस्रायलमध्ये ती अरे. सेविका A उच्च woman- सेविका होती. एक स्त्री A woman एक स्त्री in the Old Testament जुन्या करारामध्ये was treated as illiterate, not knowing anything. आणि त्या काळामध्ये महिलांना एक अशिक्षित असं गणलं जायचं. त्यांना काही करण्याची कुठे जाण्याची परवानगी नव्हती. Whatever women would say was never taken seriously. आणि जे काही त्या काळामध्ये महिला बोलायच्या किंवा सांगायच्या ते कोणी गंभीररित्या घ्यायचं नाही. But in that period, पण त्या वेळेसमध्ये सुद्धा God raises Deborah. आणि त्या काळामध्ये त्या देवाने आपल्या त्या दबोराला उंच केलं. God made her a prophetess. आणि देवाने तिला एक भविष्य व्यक्ती She बनवलं. became a judge. ती एक न्यायाधीश झाली. She used to sit under the palm tree and solve all the matters of Israel. आणि ती पाम ट्रीच्या खाली बसायची आणि इस्रायलातल्या लोकांचे जे काही समस्या होती ती दूर करायची, न्याय करायची त्यांचा. God is going to raise many Deborahs in आमेन this church. आमेन God हालेलुया. will raise even prophetess and prophets in this church. आम्ही या मंडळीत देव प्रॉफिट्स आणि प्रॉफिटेस निर्माण You करेल. will have that wisdom like Deborah to sort out many spiritual and natural matters. आणि तुमच्यामध्ये देव असं शहाणपणी अशी बुद्धी ज्ञान घालेल की तुम्ही अनेक जे आत्मिक आणि नैसर्गिक समस्या आहे त्या सोडवताल, त्याचं निराकरण करताल. Hallelujah. 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 You know, women are so important. आणि महिला ज्या स्त्रिया आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. When Adam was made, जेव्हा आदमाला बनवण्यात आलं, listen, when Adam was made, जेव्हा आदमाला बनवण्यात आलं God brought all the animals before Adam, आणि मग देवाने काय केलं, सर्व जे प्राणी आहेत आदमासमोर घेऊन आला. and he said, come on Adam, name all of them. आणि मग देव आदमाला म्हटला या सर्वांना तू नावं दे. It's not that God already named and Adam kya karega dekhte. No, God says, I have not named it, you will name him. देवाने त्याला त्या जनावरांना नाव दिलं नाही, आदमाला सांगितलं की तू नाव दे. After Adam named everyone, आणि आदमाने सर्वांना नाव दिल्यानंतर God said, it is not good for Adam to be alone. आणि देवाने विचार केला की आदम एकटा राहणं चांगलं नाही. He needs a helpmate. त्याला एक जोडीदाराची गरज आहे. He needs त्याला गरज a आहे helpmate. एक जोडीदाराची. Women was
in God's plan. आमेन. आणि देवाच्या योजनेमध्ये स्त्रिया होत्या. When God, see, understand this thing. Now, this is teaching, so you must understand. God made Adam, देवाने आदामाला घडवलं and the Bible says he made them male and female. आणि त्यांना स्त्री आणि पुरुष असं बनवलं. That means Adam was male and female when he was created. याचाच अर्थ जेव्हा आदामाला घडवण्यात आलं तेव्हा तो नर आणि नारी असा होता. Are you understanding what I'm saying? God made Adam in his image. देवाच्या प्रतिरूपेत त्याने आदामाला बनवलं होतं. As God was, God replicated in Adam. आणि जसा देव होता तसंच त्याने स्वतः आदामाला बनवलं. So in God, याचाच अर्थ देवामध्ये the male and the female character is already there. की देवामध्ये त्या पुरुष आणि स्त्रीचे गुणधर्म होते. So God made Adam. आणि म्हणून जेव्हा आदामाला बनवलं देवाने, Adam was also male and female. आदाम सुद्धा स्त्री आणि पुरुष होता. But God separated the female, the woman from Adam. पण देवाने आदामामधून स्त्रीला बाहेर काढलं. When he removed the rib and he transformed into woman. आणि जेव्हा त्यांनी त्याच्या आदमाच्या मधून ती फासळी काढली आणि त्याला स्त्रीमध्ये रूपांतरित केलं. Now woman was God's plan, not Adam's plan. आणि स्त्री ही देवाची योजना होती, त्या आदामाची नाही. Are you understanding? Your creation is God's plan, not man's plan. आमेन. तुमची निर्मिती ही देवाची योजना आहे, त्या मनुष्याची किंवा आदामाची नाही. I'll tell you something. Listen to this. A wife एक पत्नी is for the husband. ती त्या पतीसाठी आहे. Okay? A sister आणि एक बहीण is for assistance. Assistance, help. ती मदतीसाठी आहे. A wife एक पत्नी is for the husband. ती पतीसाठी आहे. A sister आणि एक बहीण is for assistance. ती त्या मदतीसाठी आहे. A mother आणि एक आई is for the future. ती त्या भविष्यासाठी आहे. A woman एक स्त्री is for a vision. ती Is for a vision. एक विजन. दृष्टांत के लिए. A woman is made for a vision. आणि स्त्रीला एका दृष्टांताच्या साठी बनवलेलं A आहे. mother is made for a future. आणि स्त्रीला फ्युचर त्याच्या भविष्यासाठी स्त्रीला A निर्माण sister केलेलं is आहे. made for assistance. आणि एक जी बहीण आहे तिला मदतीसाठी A बनवलेलं आहे. wife is made for the husband. आणि पत्नीला पतीसाठी बनवलेलं आहे. A woman is made for a vision. आणि त्या स्त्रीला त्या दृष्टांतासाठी बनवलेलं आहे. So you are a woman, you are carrying the vision of God. आमेन. आणि तुम्ही जर स्त्री आहात तर तुम्ही देवाचा दृष्टांत पुढे घेऊन Because when चाललेला आहात. God made Adam, कारण जेव्हा देवाने आदामाला बनवलं Adam was given a task. आणि आदामाला एक काम देण्यात आलं, कामगिरी सोपवण्यात There was आली. a vision given to Adam. आणि त्याला सुद्धा एक कामगिरी सोपवण्यात आली. But God said, you cannot do it alone. पण देव म्हणतो की तू एकट्याने ते करू शकत You नाही. need a helpmate. तुला एक मदतनीसची गरज आहे. And that's why a woman is for a vision what man carries. आणि म्हणून ज्या मनुष्याला दृष्टांत आहे किंवा जे काही कामगिरी आहे त्याच्यासाठी पत्नी किंवा एक स्त्री असते त्याच्या मदतीसाठी. When you are planning to get married, जेव्हा तुम्ही विचार करताय लग्नाचा, a girl is thinking for a marriage. जर एखादी मुलगी विचार करते लग्नासाठी, You must know that you are actually getting connected to the vision of that man. तुम्ही असा विचार केला पाहिजे की जो काही देवाची योजना आहे किंवा दृष्टांत आहे त्याच्यासाठी तुम्ही जोडले जाताय जेव्हा तुम्ही लग्न करताय. Because you are going to be spiritually connected to the vision that man carries. आणि तो मनुष्य आत्मिकरित्या जे काही दृष्टांत घेऊन चाललाय त्याच्याबरोबर तुमची जोड होणार आहे. So don't plan your marriage with someone who does not carry any vision. आणि ज्या मनुष्याकडे कुठलाही विजन नाहीये किंवा दृष्टांत नाहीये अशा मनुष्याबरोबर लग्न करण्याचा तुम्ही विचार करू नका. Because the union is spiritual. कारण की जो जोड आहे तो आत्मिक आहे. You go in search of spouse. जेव्हा तुम्ही जोडीदार शोधायला जाताय You ask a lot of questions. तुम्ही अनेक प्रश्न त्यांना विचारता. You ask them what is the work, काय how काम much he करता? earns, किती तुम्ही कमवता? background क्या है, ये क्या है, वो क्या है. All these natural questions are okay. सर्व नैसर्गिक गोष्टी ठीक आहेत The विचारणं. most important question is,
पण सर्वात महत्वाचा प्रश्न हा You must आहे, ask them, what is God's plan for you? तुम्ही विचारलं पाहिजे की देवाची जे दृष्टांत आहे तुझ्यासाठी काय आहे. What is God going to do in your life? देव तुझ्या जीवनामध्ये काय करणार आहे. It is not that you are going to get connected to his business or to his house. It's not that. आणि तुम्ही त्याच्या व्यवसायाशी किंवा त्याच्या घराशी कुटुंबाशी जोडलं जाणे एवढंच पुरेसं वो नाहीये. होने वाला है. ते तर होईल, But the most important is you will get connected and joined to the vision of that man. पण सर्वात महत्वाचं हे आहे की त्याच्या जे दृष्टांत आहे देवाने दिलेला त्याच्याशी तुमची जोड होणार आहे. Women, स्त्रियांनो, you're very precious. तुम्ही खूप मौल्यवान आहात. God never, will join you. He will not like you to join with someone who does not carry any vision. आणि देवाला हे कधीच आवडणार नाही की ज्याच्याकडे काही दृष्टांत नाहीये त्याच्याशी तुम्ही जोड करावी. Or else your life will be ruined. नाहीतर तुमचं जे जीवन आहे ते रुईन होईल किंवा नष्ट होईल. Jesus always honored the ministry of women. आणि येशू ख्रिस्ताने स्त्रियांची जी सेवा आहे तिचा नेहमी आदर केला. When Jesus came, जेव्हा येशू ख्रिस्त आला you will see every time he was surrounded with women. आणि तुम्ही पाहता की येशू ख्रिस्ताभोवती नेहमी त्या स्त्रिया असायच्या. Because त्याची women सेवा have करत. a specific character. कारण स्त्रियांमध्ये एक विशेष गुणधर्म आहे. They understand spiritual things faster. त्या आत्मिक गोष्टी लगेच ओळखतात. They are good prayer warriors. त्या चांगल्या प्रार्थना योद्धे असतात. I don't want to use the word warrior. मला ते प्रार्थना योद्धे हा शब्द Because वापरायचा नाही. warrior बोले तो ना हम कोई युद्ध के लिए जा रहे हैं. Actually prayer warrior is a wrong terminology. ही चुकीचा शब्द आहे. हॅलो. Hallelujah. संतोषाने देणारा देवाला आवडतो. Praise Praise the God. Lord. Amen. Who is this? कारण आपला तो संतोषाने इधर भी दे दो थोड़ा. Amen. Okay, praise God. Are you with me? तुम्ही माझ्या बरोबर आहात का. So when Jesus was ministering, he was surrounded with many women. आणि जेव्हा येशू ख्रिस्त सेवा करायचा त्याच्या बरोबर त्याच्या भोवती अनेक स्त्रिया असायच्या. Now listen. Jesus walking and comes to a place where he meets the Samaritan woman. आणि तिथं तो त्या शेमरोनी स्त्रीला भेटतो. Right? Jesus from a long journey, he comes and sits at the well and he meets that Samaritan woman. आणि लांबून येतो आणि त्या विहिरीजवळ बसतो. शेमरोनी स्त्री त्याला भेटते तिथे. Okay, and Jesus starts talking to her. आणि येशू ख्रिस्त तिच्याशी बोलायला सुरुवात Jesus करतो. starts talking to her. तो तिच्याशी बोलायला सुरुवात And the करतो. moment she understood that Jesus is someone like a prophet or someone, she immediately runs back to her city. आणि जेव्हा तिला कळतो हा कोणतरी भविष्य व्यक्त आहे ती लगेच गावामध्ये जाते. And she gathers the whole city to Jesus. ती काय करते सर्व गावकऱ्यांना गोळा करते येशू ख्रिस्ताकडे घेऊन येते. One woman एक स्त्री evangelizing to the whole city. ती पूर्ण त्या गावाला सुवार्ता सांगते. One woman एक स्त्री can evangelize to the whole city. आमेन. त्या पूर्ण शहराला त्या गावाला ती सुवार्ता सांगते. Even that time, त्यावेळेस सुद्धा the women were never taken seriously. त्यावेळेस सुद्धा स्त्रियांना गंभीररित्या घेतलं जात But नव्हतं. the testimony and the word that she carried from Jesus, when she went and spoke to the city, the whole city came to Jesus. पण जेव्हा ती देवाकडनं काही शब्द घेते ती वचन Hallelujah. घेते साक्ष घेते आणि पूर्ण ती साक्ष जाऊन गावाला सांगते सुवार्ता सांगते आणि पूर्ण गाव त्या येशूकडे येतं. All you women, सर्व स्त्रियांनो your testimony, one testimony can save thousands. तुमची एक साक्ष हजारोंना देवाकडे घेऊन येईल. Your one testimony, you may think, oh, kaun sunega? When you testify, thousands will come. आमेन. पण तुम्ही तुमची एक साक्ष हजारांना देवाकडे घेऊन येईल. You don't know तुम्हाला माहित नाही. the stage that woman was. आणि ज्या जो स्टेज पे वो वुमन थी, ज्या परिस्थितीमध्ये ती स्त्री होती she was doing a daily work. ती तिचं नेहमीच दररोजचं काम करायची. आना जाना, पानी भरना, वेल से पानी निकालना, जाना.
डेली वर्क के अंदर जीसस इंटरवीन्स. तिचं रोजचं काम ती करत होती आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त आला. Jesus can intervene in your daily work. आमेन. तुमच्या रोजच्या कामामध्ये सुद्धा देव तिथे येईल, मध्यस्थी You करेल. are cooking and cooking and cooking. Suddenly the presence comes. आमेन. आणि तुम्ही काम करताय, स्वयंपाक करताय आणि अचानक तिथे देवाची उपस्थिती You are येईल. cutting bhaji and suddenly the presence of God comes. तुम्ही भाजी कापताय आणि अचानक देवाची उपस्थिती येईल. God can intervene even in your daily affairs. तुमच्या त्या रोजच्या कामामध्ये येशू ख्रिस्त मध्यस्थी करेल. You may think नहीं चर्च आने के बाद है ना प्रभु बात करेगा, इधर आने के बाद ना जब हम स्तुति करेंगे ना तब प्रभु आएगा. No, God can come even in your home. तुमच्या घरामध्ये सुद्धा येशू ख्रिस्त येईल. In your daily affairs and activities, God can intervene. तुमच्या रोजच्या कामाच्या मध्ये सुद्धा येशू ख्रिस्त येईल. Hallelujah. Hallelujah. And that day can be a day of breakthrough and a day that you will spread the testimony of God in every area. आणि तो दिवस तुमचा सुटकेचा असेल, तुमच्या साक्षींचा दिवस असेल. Hallelujah. Women, you are very precious and important to God. आणि तुम्ही खूप मौल्यवान आहात स्त्रियांनो. Remember this. हे लक्षात ठेवा. A wife is for the husband. आणि एक पत्नी पतीसाठी, A sister is for assistance. आणि जी बहीण आहे ती मदतनीस आहे. A mother is for the future. आणि जी आई आहे ती भविष्यासाठी Because a आहे. mother prepares a child for the future. कारण की ती आई जी आहे ते आपल्या लेकराला भविष्यासाठी तयार करत असते. But in God's sight, पण देवाच्या नजरेमध्ये, a woman is for a purpose, देवाच्या नजरेमध्ये स्त्रियाला एक उद्देश आहे, a vision. एक तिला उद्देश दिलेला एक कामगिरी आहे. When she has to join herself with the man of God who carries the vision. आणि जेव्हा ती एका देवाच्या सेवकाला ज्याच्याकडे उद्देश आहे त्याच्याशी जोड करते. Hallelujah. Praise the Lord. Are you understanding? Women were very close to Jesus. आणि स्त्रिया येशू ख्रिस्ताच्या अगदी जवळच आहे. The resurrection was noticed and witnessed by women. आणि स्त्रियांद्वारेच प्रथम जे पुनरुत्थान झालं येशू ख्रिस्ताचं ते जगाला कळलं. Even Jesus never, delayed from healing women. आणि स्त्रियांना बरं करण्यासाठी त्याने कधीही Delay नहीं किया. उशीर केला नाही. The woman with the issue of blood, आणि ज्या रक्तस्रावी स्त्रीला, Jairus' daughter, आणि जायरसची मुलगी, Peter's mother-in-law, आणि पेत्राची सासू, God healed them. देवाने त्यांना लगेच बरं केलं. God is not gender biased. आणि येशू ख्रिस्त काय लिंगभेद करणारा नव्हता. No. If God can raise Deborah, जर देव त्या दबोराला उच्च करू शकतो, if God can raise Julius, आणि जुलियसला तो उचलू शकतो, if they can become apostles and prophets, आणि जर त्या प्रेषित आणि भविष्यवक्त्या होऊ शकतात, that means God can raise anyone who carries that vision and that anointing upon their life. मग देव कोणालाही उच्च करू शकतो ज्यांच्यावर तो अभिषेक आहे. Amen. आमेन. I'm not saying, that they should not be submissive to the husband. मी असं सांगत नाहीये की त्यांनी त्यांच्या पतीच्या अधीन राहू They नये. must be submissive. त्यांनी अधीन राहावं. But they have a purpose and plan upon their life. पण त्यांच्या जीवनावर सुद्धा देवाची काही योजना आहे. Do you know Deborah? तुम्हाला माहिती आहे दबोरा, She was married. ती लग्न झाली होती, विवाहित होती. And her husband's name is Lapidok. आणि तिच्या पतीचं नाव Lapidok. लॅपिटोक होतं. He was only mentioned once in the Bible. त्याचं नाव फक्त एकदाच आहे पवित्र शास्त्रामध्ये. उसके बाद डेबोरा के हस्बैंड के बारे में कुछ नहीं लिखा है. वो एक ही जगह है जहां पे लिखा है कि डेबोरा का एक हस्बैंड था, वो थी लैपिडोक की वाइफ थी, बस. That means लैपिडोक was not important. याचा अर्थ तो लॅपिडोक होता, तिचा पती, तो काही जास्त महत्वाचा नाही. Because of Deborah, his name came in the Bible. पण दबोरामुळे त्याचं नाव त्या पवित्र शास्त्रामध्ये आलं. Because of Deborah's, dedication to God, her husband also received recognition. आणि दबोराचं जे देवाप्रती समर्पण होतं त्याच्यामुळे तिच्या पतीचं नाव पवित्र शास्त्रामध्ये आलं, त्याला ओळख मिळाली. कौन है ये लैपिडोक, कहाँ पे, उसका आका पीछा क्या है, कुछ मालूम नहीं. But because of Deborah, her husband's name is in the Bible.
आणि दबोरामुळे तिच्या पतीचं नाव पवित्र शास्त्रात आलं. Because of you, your family will become famous. आमेन. आणि तुमच्यामुळे Because of तुमचं you. कुटुंब सुद्धा प्रसिद्ध होईल. Because of you, people will know your husband, your family. आमेन. तुमच्यामुळे तुमच्या पतीला तुमच्या कुटुंबाला ओळखण्यात येईल. Do you know the Bible says in Proverbs 31, आणि नीतिसूत्र 31 मध्ये सांगितलेले, the husband shall be known in the gates of the city because of the wife. आणि शहरामध्ये पतीची ओळख त्या पत्नीमुळे त्याच्या पत्नीमुळे होईल. पत्नी का कैरेक्टर, पत्नी का स्वभाव, पत्नी के ऊपर परमेश्वर का अनुग्रह देखकर उसका पति भी जाना जाएगा. आमेन. Many times you may say, okay, wife of Pastor Girish, okay? It can also happen that husband of Sister Anjali. आमेन. हालेलुया. The wife will become the reason for the husband to become famous. आणि स्त्री किंवा ती पत्नी कारण बनेल त्या पतीचं नाव मोठं होण्यासाठी. Because the world is male dominated. आणि जग हे स्त्रीला कमी लेखतं. Male dominated है. आणि हे पुरुषों जग को ज्यादा क्या बोलते हैं? हाँ, dominated को क्या बोलते हैं? वर्चस्व. ये मेल वर्चस्व का वर्ल्ड है ना. जग आहे. Women नहीं ज्यादा important. But God is changing the minds. आमेन. आणि देव आता मानसिकता बदलत आहे. God is not gender biased. आता देव काय कधीही तो लिंगभेद करणारा नव्हता. Amen. आमेन. Women, स्त्रियांनो, sisters, बहिणींनो, mothers, आयांनो, you're precious in God's आमेन. तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात. sight. You're precious in God's sight. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये मौल्यवान आहात. God has seen, I'm telling you, the soul of a woman, आणि स्त्रीचं जे जीव आहे it is very close to God. ते देवाच्या अगदी जवळ असतं. She can sense the things that even man cannot sense. आणि मनुष्याला किंवा पुरुषाला समजणार नाही, पण स्त्रीला ते समजतं. There is a special instinct in a woman. आणि त्या स्त्रीमध्ये एक इन्स्टिंक्ट दिलेला आहे. Instinct. क्या बोलते हैं? एक सिग्नल कैच करते हो. सिक्स सेन्स. सिक्स सेंस, हाँ, सिक्स सेंस बोलो. लेकिन she has a special instinct that man cannot have. आणि तिच्यामध्ये तो सिक्स सेन्स आहे जो पुरुषामध्ये नाही. आप कितने लोग ने जिक्सॉ पजल खेला है? जिक्सॉ पजल, हाँ, वो पजल जैसे ना, समझो ये, आई डोंट नो हाउ टू से जिक्सॉ पजल. यू नो हाउ डज अ जिक्सॉ पजल? जिक्सॉ पझल तुम्हाला माहिती आहे वो का? एक दूसरे के अंदर फिट बैठता है ना. समझो इसका टुकड़ा, इसका टुकड़ा, इसका आकार ऐसा है, इसका आकार ऐसा है, तो हम लोग उसको क्या करते हैं? जॉइन करते हैं, तब जाके वो पूरा मैप बन जाता है, या फिर कार्टून बन जाता है. जिक्सॉ पजल बोलते हैं उसको, करेक्ट? जो ये पार्ट में नहीं है ना, वो ये पार्ट में रहता है, सो दोनों को जॉइन कर देते हैं ताकि Hallelujah. पिक्चर पूरा हो जाए, है ना. द वाइफ, पत्नी, द वुमन स्त्री can fulfill the emptiness and that area of man which he cannot fill. आणि जो पुरुषामध्ये एखादा भाग जर रिकामा असेल तर त्याची पत्नी ते भरून टाकेल, जे तो मनुष्य स्वतः करू शकणार नाही. Once they come together, जेव्हा ते एकत्र येतात they are complete. ते पूर्ण होतात. Complete. ते पूर्ण होतात. The picture gets complete. ते जे पिक्चर आहे ते पूर्ण होतं. The image चित्र of पूर्ण. God gets complete. देवाचं जी प्रतिमा आहे ती पूर्ण होते. Amen. परमेश्वर का जो इमेज है वो पति पत्नी जब एक हो जाते हैं, साथ में आते हैं, वो परमेश्वर का Amen. चित्र या परमेश्वर का इमेज जो पूर्ण image, होतो. प्रतिमा पूर्ण होते. प्रतिमा पूरा हो जाता है. Amen. So you cannot complete God's picture without you. हालेलुया. आपके बगैर परमेश्वर का इमेज पूरा नहीं होता है. So you can understand you are so important. तुम्ही समजून घ्या मग तुम्ही किती महत्त्वाचे आहात. You are important.
तुम्ही महत्वाचे आहात. You are important. तुम्ही महत्वाचे Your आहात. husband must treat you as important. आणि तुमच्या पतीने तुम्हाला महत्वाचं असं गणलं Your पाहिजे. parents must treat the women as important. आणि स्त्रीच्या पालकांनी सुद्धा तिला एक महत्वाचं असं The गणलं brother पाहिजे. must treat the sister as important. भावाने बहिणीला महत्वाचं गणलं पाहिजे. They must see the vision of God upon their life. त्यांच्यामध्ये देवाचं जी योजना आहे ते त्यांनी पाहिली पाहिजे. Hallelujah. Are you हालेलुया. understanding? You're very precious. तुम्ही खूप मौल्यवान आहात. You know, women always connected with Jesus faster. आणि स्त्रिया येशू ख्रिस्ताशी लवकर जोडल्या जातात. Men take time. मनुष्याला वेळ लागतो. ऐसा नहीं कि men नहीं, ऐसा नहीं है. Women are faster स्त्री पटकन जोडली जाते because they are connected to Jesus. कारण त्या येशू Emotionally. ख्रिस्ताशी भावनिकरित्या जोडलेले आहेत. Because when he was on the cross, the women were standing beneath. कारण की जेव्हा येशू ख्रिस्त क्रुसावर होता त्या स्त्रिया त्याच्या पायाशी थांबल्या When he होत्या. was in the grave, they were ready with all the balm and ointment and everything. आणि जेव्हा त्या कबरेमध्ये तो होता तेव्हा ते बाहेर ते सर्व तेल वगैरे घेऊन तयार Even होते. on the third day, they went to see Jesus. है ना बाबा कबर में किधर गए नहीं ना कोई लेकर गया. The women were watching it, स्त्रिया ते सर्व पाहत होत्या, not men. पुरुष नाही. It was the women who received the first witness of his resurrection. आणि त्याच्या रिझरेक्शन जे पुनरुत्थान झालं येशू ख्रिस्ताचं त्याला पहिल्या साक्षी स्त्रिया होत्या. I'll tell you something. You must catch this. You must catch this. तुम्ही हे लक्षात घ्या. Mary and Mary Magdalene, मरिया आणि मरिया मगदलीन when they go to the tomb, जेव्हा त्या कबरेजवळ जातात the angel comes with the word आणि देवदूत तो शब्द घेऊन येतो and says, आणि म्हणतो don't look for the living among the dead. की त्या जिवंताला मृतांमध्ये शोधू नका. When they received that word from the angel, जेव्हा ते हे शब्द त्या देवदूताकडनं स्वीकारतात by that time they had not seen Jesus. तोपर्यंत त्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं नव्हतं. They had only received the word. त्यांनी फक्त तो शब्द त्यांना मिळाला होता. When they received the word, they turned back and they were running to Peter. आणि ते शब्द घेऊन त्या पेत्राकडे पळत जातात. When they were running with the word, Jesus manifests. आणि ज्या क्षणी ते शब्द घेऊन पळत असतात येशू ख्रिस्त तिथे प्रकट होतो. When you receive the word, you will receive even the manifestation of that word. आणि जेव्हा तुम्हाला तो शब्द एखादा मिळतो त्याचं प्रकटीकरण सुद्धा तुम्हाला मिळतं. When you receive the word, even expect the manifestation of that word to happen. जेव्हा तुम्हाला देवाकडनं एखादा शब्द मिळतो त्याचं प्रकटीकरणाची अपेक्षा तुम्ही ठेवा. Don't just say, I have the word now. Okay, if you have the word, then tell the Lord, I want the manifestation also of that word. जेव्हा तुम्हाला ते वचन मिळतं तेव्हा देवाला सांगा, परमेश्वरा मला याचं प्रकटीकरण सुद्धा हवं आहे. If you have received the revelation, you must see that revelation with your physical eyes also. आणि जेव्हा तुम्हाला एखादं प्रकटीकरण मिळतं तेव्हा ते प्रकटीकरण तुम्ही तुमच्या नैसर्गिक डोळ्यांनी पाहण्याची अपेक्षा ठेवा. Hallelujah. हालेलुया. Are you understanding what I'm saying? The word must manifest itself. आणि ते वचन तो शब्द तुमच्या जवळ प्रकट झाला पाहिजे. If you don't expect, it will not happen. But if you are जर तुम्ही अपेक्षा expecting, करत नाही तर घडणार नाही. if you are expecting, पण जर तुम्ही अपेक्षा करता, the word will manifest itself before your presence. आमेन, तुमच्या उपस्थितीमध्ये तो शब्द प्रकट होईल. Hallelujah. Are you Amen. understanding? And I'm telling you, women, when you have received the word, you will also receive the manifestation of that word. आमेन. आणि जेव्हा तुम्हाला शब्द मिळतो तुम्ही त्याचं प्रकटीकरण सुद्धा मिळवताल. Amen. Amen. Hallelujah. I'm going to pray. I'm going to pray मी प्रार्थना करणार for आहे all the women this evening. सर्व स्त्रियांसाठी. I'll tell you one thing, a secret. एक गोष्ट सांगतो मी. When women enter the church, जेव्हा स्त्रिया मंडळीमध्ये प्रवेश करतात, when new women come, जेव्हा नवीन स्त्रिया येतात, the ministry is raised higher. एक सेवा उभारली जाते. I'll tell you why, not today, as you keep moving, why women are important in the church.
का स्त्रिया महत्वाच्या आहेत मंडळीमध्ये? It should never be a male dominated church or only a woman dominated church. No. फक्त स्त्री किंवा पुरुष असं वर्चस्व असणारी मंडळी But नसावी. when women come to the church, the whole thing changes. पण जेव्हा स्त्रिया येतात तेव्हा पूर्ण गोष्ट बदलली जाते. Are you encouraged? तुम्ही प्रोत्साहित Your झालात का? presence in the church is very important for God. आणि तुमची उपस्थिती मंडळीमध्ये देवासाठी खूप महत्वाची आहे. Your presence in the church has got a purpose and plan from God. आणि तुमची उपस्थिती देवाकडनं काहीतरी योजना आहे. Hallelujah. आमेन. Are you ready? तुम्ही तयार आहात God का? will open and expose and reveal that plan and purpose upon every woman who is sitting in this place tonight. आणि आज जी एवढ्या स्त्रिया इथं बसल्या आहेत, देव त्यांच्या योजना त्यांना प्रकट करेल. Hallelujah. Praise God. You keep faithfully serving and coming to the church. आणि तुम्ही विश्वासाने देवाची सेवा करत राहा, मंडळीमध्ये येत राहा. विश्वास होकर कलीसिया में आओ. आपके जीवन के ऊपर परमेश्वर की योजना आप खुलते हुए देखोगे. आमेन. God always exposes it little by little and little by little. आणि देव थोडं थोडं करून तुम्हाला सांगत राहील. But when you come, पण जेव्हा तुम्ही येता, you will see that manifested. पण तुम्ही तेव्हा बघताल की ती सेवा, ती योजना तुम्हाला हळूहळू प्रकट होईल. Hallelujah. 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 Let's all stand. आपण उभं राहूया. Let's all stand. Actually, I had a different message, but Women's Day. So, women are important today.